राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय पायाभूत सुविधा, शिक्षण, मत्स्यव्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा. झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घेण्यात येणाऱ्या 2,000 कोटी रुपयांच्या कर्जास शासनानं हमी देण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर येथील लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला जीव रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून यासाठी शासनाकडून 5 वर्षात 7 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभार येथे उभारण्यात येणाऱ्या 30,000 घरांच्या प्रकल्पाला शासनानं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी आकृषिक वापर शुल्क आणि नजराणा रक्कम यामध्ये सूट देण्यात आली असून यामुळे हजारो कुटुंबांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच राज्यातील मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कर्जावर 4% व्याज परतावा सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळून हजारो मच्छीमार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. शीख धर्माचे 9वे गुरु, हिंद की चादर म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी शताब्दी समारंभासाठी 95 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय वर्धा नगर परिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या सर्व निर्णयांमुळे राज्याच्या विकास, शिक्षण, गृहनिर्माण आणि सामाजिक क्षेत्राला चालना मिळेल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.